या हल्ल्याचा संपूर्ण कट जो आहे त्या कटामध्ये तौर राणा हा सहभागी होता। डेव्हिड हेडली याला भारतातनं सगळी माहिती, एकूणच ज्या ठिकाणी हल्ला झाला 26/11ला त्या संपूर्ण ठिकाणांची रेकी तौर राणाने केलेली होती। तौर राणा आपल्या पत्नीसह ताज हॉटेलमध्ये देखील राहिलेला होता। तसंच हेडलीला त्यांना 2 वेळा भारताचा व्हिसा देखील मिळवून दिलेला होता। तौर राणा मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे। तौर राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन उद्योगपती। तसंच तौर राणाला दाऊद गिलानी म्हणून देखील ओळखलं जातं। 2009 मध्ये एफबीआयने डेव्हिड हेडलीला शिकागो विमानतळावर पकडलं। राणाने हेडलीला मुंबईमध्ये हल्ल्यात योजना आखण्यासाठी मदत केल्याचा देखील आरोप आहे। 26/11ला ज्या ज्या ठिकाणी हल्ला झाला त्याची रेकी तौर राणा याने केली होती। हेडली 2007 ते 2008च्या दरम्यान 5 वेळा भारतामध्ये आला होता। प्रत्येक वेळेला त्याला तौर राणा याने व्हिसा मिळवून देण्यासाठी मदत केली होती। हेडली आणि राणाकडून भारतामध्ये कंपनीची स्थापना करण्यात आली होती। तर ज्या गेटमधून तौर राणा याला काढलं जाईल तिथली ही सुरक्षा व्यवस्था आपण या ठिकाणी पाहतोय। बुलेट प्रूफ गाडीमधून त्याला एनआयएच्या मुख्यालयामध्ये नेलं जाणार आहे। तौर राणा हा मुंबईतील 26/11च्या हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे। हेडली आणि राणाने मुंबई हल्ल्यासाठी रेकी केली होती। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, आता सध्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी ऑफिशियल जी अटक आहे एनआयएकडून ती दाखवली जाईल, त्यासाठी विमानतळावरच आता सध्या प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे। त्यानंतर बुलेट प्रूफ गाडीमधून त्याला बाहेर काढलं जाईल। पुढे काय प्रक्रिया असेल? आपण पाहतो की भारतीय वायुसेनेचं पालमचं विमानतळ जे आहे तिथे तौर राणाला घेऊन जे स्पेशल विमान आलेलं आहे ते लँड झालेलं आहे आणि त्यासोबत यूएसचे जे काही अधिकारी आहेत ते सुद्धा त्या विमानामध्ये असल्याचं कळतंय। जी डिपोर्टेशनची म्हणजे प्रत्यार्पणाच्या अंतिम जी काही प्रक्रिया आहे ती सध्या पार पडली जाते आणि ही पार पडल्यानंतर त्याला कागदोपत्री अटक एनआयए कडून दाखवली जाईल आणि जुना जो एनआयएचा